पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाकडून अतिशय महत्त्वाची बातमी आज समोर आली आहे। महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय पटावर सध्या एकच मुद्दा चर्चेत आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSCच्या संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक PSI पदासाठी वयोमर्यादेत 1 वर्षाची वाढ करण्याची मागणी। गेल्या अनेक महिन्यांपासून हजारो उमेदवार या न्याय्य मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत, पत्रे लिहित आहेत, आंदोलने करत आहेत। पण महायुती सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे, दिरंगाईमुळे आणि निर्णय क्षमतेच्या अभावामुळे आजही या संवेदनशील मुद्द्यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही। परिणामी लाखो पात्र, मेहनती आणि प्रशिक्षित युवक वयोमर्यादेबाहेर फेकले गेले आहेत। त्यांच्या वर्षानुवर्षांच्या कष्टांचा अपमान होत आहे आणि भविष्याशी थेट खेळ खेळला जात आहे। हा केवळ अन्याय नाही, तर लाखो युवकांची उघड फसवणूक आहे। नववर्षाच्या उंबरठ्यावरही हे प्रश्न कायम आहेत। महाराष्ट्र काँग्रेस पक्ष या अन्यायाविरुद्ध राज्यातील लाखो परीक्षार्थींच्या सोबत ठामपणे उभा आहे आणि तात्काळ न्यायाची मागणी करतायत। MPSCने 29 जुलै 2025 रोजी संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात प्रसिद्ध केली। एकूण 674 पदांसाठी ही भरती जाहीर झाली, ज्यात PSI पदांसाठी 392 जागा आहेत। ही जाहिरात वेळेवर न प्रसिद्ध होणे हा पूर्णपणे सरकारचा दोष आहे। कोविड नंतरच्या कालावधीत भरती प्रक्रिया रखडली, पण 2025 पर्यंतही MPSCने विलंब केला। यामुळे गेल्या 3-4 वर्षांपासून तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे वय जास्त झाले आणि ते अपात्र ठरले आहेत। पुण्यातील हजारो विद्यार्थी, नागपूर, मुंबई, औरंगाबाद सह राज्यभरातील उमेदवार आता निराश झाले आहेत। एका विद्यार्थ्याने सांगितले, आम्ही वर्षानुवर्षे पुस्तके वाचली, शारीरिक तयारी केली, कोचिंगला लाखो रुपये खर्च केले। आता फक्त सरकारच्या चुकीने झालेल्या या विलंबामुळे सगळं हरवणार का? ही निराशा केवळ वैयक्तिक नाही, तर संपूर्ण युवा वर्गाची आहे। महाराष्ट्रात लाखो तरुण बेरोजगारीच्या जाळ्यात सापडले आहेत आणि सरकारी नोकऱ्या त्यांच्यासाठी एकमेव आशा आहेत। अशा परिस्थितीत सरकारची दिरंगाई हा घोर अन्याय आहे। सरकारच्या विलंबाची किंमत विद्यार्थ्यांना का भरावी? PSI पदासाठी उमेदवारांची तयारी ही कोणतीही साधी गोष्ट नाही। ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे, ज्यात वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, आर्थिक गुंतवणूक, शारीरिक आणि मानसिक तयारी समाविष्ट असते। विद्यार्थी सकाळपासून रात्रीपर्यंत अभ्यास करतात, धावपटू प्रशिक्षण घेतात, लेखी परीक्षेसाठी कोचिंग क्लासेसमध्ये लाखो रुपये खर्च करतात। काहींच्या कुटुंबांना यासाठी कर्ज घ्यावे लागते। पण MPSCची जाहिरात अनेक महिने उशिरा प्रसिद्ध झाली। ही जबाबदारी कोणाची? पूर्णपणे महायुती सरकारची। गृह विभागाने पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा 28 वर्षांवरून 35 वर्षांपर्यंत वाढवली, पण PSI साठी मात्र काहीच केले नाही। हा भेदभाव का? प्रशासकीय अपयशाची शिक्षा परीक्षार्थींना का? राज्यातील बेरोजगारीचा दर 4.5% पोहोचला आहे। युवकांसमोर खासगी क्षेत्रात स्थिर नोकऱ्या नाहीत। सरकारी नोकऱ्या म्हणजे सुरक्षित भविष्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि कुटुंबाची जबाबदारी। PSI पद हे विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांसाठी आकर्षक आहे। ते पोलीस दलात सेवा देऊन समाज रक्षण करू इच्छितात, पण वयोमर्यादेच्या या अडथळ्यामुळे 50 ते 60 हजार विद्यार्थी अपात्र झाले आहेत। पुण्यात नुकताच झालेल्या आंदोलनात विद्यार्थी म्हणाले, आम्ही MPSCला स्वायत्त संस्था समजतो, पण तीही सरकारच्या दबावाखाली आहे। न्याय मिळालाच पाहिजे। हा मुद्दा केवळ PSI पुरता मर्यादित नाही, MPSCच्या इतर परीक्षांमध्येही असाच विलंब झाला आहे। सरकारने मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतची घोषणा केली, पण आपल्या युवकांना नोकऱ्या देण्यात मात्र अपयशी ठरले आहे। ही दिरंगाई महाराष्ट्राच्या विकासाला खीळ घालत आहे। PSI वयोमर्यादा वाढ ही केवळ प्रशासकीय बाब नाही, तर लोकशाहीची तपासणी आहे। सरकारने युवकांच्या स्वप्नांना प्राधान्य द्यावे, दिरंगाई थांबवावी। महाराष्ट्र काँग्रेस पक्ष या लढ्यात अग्रभागी आहे। आम्ही वचन देतो की न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही। लाखो विद्यार्थ्यांसाठी हा लढा आवश्यक आहे। नववर्ष 2026 सुरू होत असताना सरकारने हा शुभ संकेत द्यावा, वयोमर्यादा वाढ आणि युवकांना न्याय, अन्यथा युवा रोषाची लाट अनियंत्रित होईल। महाराष्ट्राच्या भविष्यासाठी, युवकांसाठी न्याय हवाच। तर यावर तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 समाचार या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।